श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी। जवस खाल्ल्याने शरीरासाठी खूप फायदेशीर आहे। हिमोग्लोबिन प्रमाणात राहते, रक्तातील साखर प्रमाणात राहते, चेहऱ्यावरील मुरूम डाग नष्ट होतात, स्त्रियांचे हार्मोन्स बॅलन्समध्ये राहतात, केस गळती थांबते, अनेक फायदे आहेत। चला आपण आता जवसाची चटणी बनवूया। त्यासाठी मी 1 वाटी जवस घेतलेले आहेत, ते स्वच्छ निवडून घेतले आहेत। त्यामध्ये धूळ, खडे, कचरा वगैरे असेल तो मी काढून घेतला आहे, कारण हे मी जवस गावाकडून घेऊन आलेले आहे, त्यामुळे मी ते एकदम स्वच्छ निवडून घेतलेत। त्यानंतर मी मंद आचेवरती कढईमध्ये गरम करून घेणार आहे, भाजून घेणार आहे। असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, एकदम असे खरपूस भाजायचेत। जवसामध्ये विटामिन्स, मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, अँटीऑक्सिडंट्स व भरपूर प्रमाणात फायबर असतात। पोट नियमित साफ राहते, कोलेस्टेरॉल नियंत्रित राहते। त्यासाठी आपण नित्यनेमाने जवसाचे सेवन केले पाहिजे। चेहऱ्यावरती तर एकदम छान ग्लो येतो, चमक येते। लिव्हर डिटॉक्स होते, हाडे सांधे मजबूत होतात। त्यामुळे आपण आहारामध्ये जवसाचा वापर केला पाहिजे। मला तर जवस कच्चे खायला आवडत नाहीत, त्यामुळे मी जवसाची चटणी बनवते किंवा मग जवस रात्री 1 लिटर पाण्यात भिजत ठेवते आणि सकाळी ते पाणी काढून फेकून देते। नंतर ते भिजवलेले जवस उपाशीपोटी खाऊन घेते। त्यामुळे माझी केस छान आणि सुंदर, काळे, मजबूत राहतात। तुम्ही माझे केस पाहिले नसतील, काही व्हिडिओमध्ये माझे केस दिसतील, पहा तुम्हाला। त्यानंतर मी हे जवस एकदम असे थंड करून घेतलेत। भाजल्यानंतर एकदम थंड झाल्यानंतर एकदम गार झाले पाहिजेत, म्हणजे कसं आपली जवसाची चटणी खराब होत नाही, जास्त काळ टिकते। जवस खाल्ल्याने वजन पण कमी होते। नित्यनेमाने खावा। 1-2 चमचे कोमट पाण्यात जवसाची बारीक पावडर करून पिल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते। जवस आता पूर्णपणे गार झालेले आहेत, थंड झालेले आहेत। आपण मिक्सरच्या भांड्यामधून बारीक याची पावडर बनवून घेणार आहोत। मस्त बारीक करून घ्यायचेत। त्यानंतर जवस बारीक झाल्यानंतर त्यामध्ये आपण 1 कांडी लसणाची घालणार आहोत। लसूण घालायचाच, म्हणजे कसं टेस्ट छान येते। नंतर 1 चमचा मीठ घालणार आहोत। मीठ घातल्यानंतर 2 चमचे लाल तिखट घालणार आहोत। लाल तिखट घातल्यानंतर पुन्हा एकदा चटणी मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे। मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र होते व आपली चटणी तयार होते। हे पहा, आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपण ही चटणी एका ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये ओतून घेऊयात, म्हणजे आपली चटणी थंड होईल। संपूर्ण चटणी मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं मीठ घातलेलं तिखट आणि लसूण हे संपूर्ण चटणीमध्ये मिक्स होईल। हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे, स्टोर करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला जेव्हा जेव्हा चटणी खावीशी वाटेल तेव्हा आपण खाऊ शकतो। परंतु नित्यनेमाने तुम्ही 1-1 चमचा चटणी आहारात समावेश करा, म्हणजे कसं आपल्याला कोणतेही प्रॉब्लेम्स येणार नाहीत। जवसाचे फायदे आपण व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच पाहिलेले आहे।
हे पहा, आपली जवसाची चटणी तयार झालेली आहे आणि मी टेस्टही करून पाहिली आहे. तुम्ही माझ्या व्हिडिओप्रमाणे एकदा नक्की जवसाची चटणी करून पहा. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर शेअर करा.